तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण मुंबईचं जे काही ग्राउंड होणार आहे त्याबद्दल अपडेट बघणार आहोत की जी काही निवडणूक सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर CP मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही ज्या विद्यार्थ्यांनी पुण्याला फॉर्म भरलेला आहे त्यांचा आता प्रचंड फायदा होणार आहे. पुण्याला जो काही कट ऑफ आहे तो अतिशय कमी लागणार आहे. 25 मार्क घेणारे विद्यार्थी पोलीस होणार पुण्याला आणि मुंबईला लागल कट ऑफ जास्त. मग महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं पण ग्राउंड कधी होणार आहे, मुंबईचं ग्राउंड कधी होईल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डबल फॉर्म भरणारे विद्यार्थ्यांचे फॉर्म रद्द होणार आहे. आणि याच्यामध्ये अजून महत्त्वाचा मुद्दा असा समोर आलेला आहे की मुंबईला काही विद्यार्थ्यांचे फॉर्म या ठिकाणी रद्द होणार आहेत. आता ते कोणकोणते विद्यार्थी आहे, तुम्ही जर मुंबईला अर्ज केलेला असेल तर तुमचा पण फॉर्म रद्द होऊ शकतो का, त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आणि राहिलेल्या जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचं आहे, पोहोचवायचं आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, जे काही या ठिकाणी पुणे आहे तर पुण्याबद्दल मी तुम्हाला अपडेट दिलेली नव्हती, परंतु आता मी तुमच्यासाठी खास करून घेऊन आलेलो आहे. पुण्याला या ठिकाणी जवळपास 1700 जागांच्या जवळपास आहेत सध्या आणि याच्यामध्ये आता नवीन अपडेट आलेली आहे की पुण्यामध्ये 5 नवीन पोलीस ठाणे तयार करण्यात आलेले. आता पोलीस ठाणे तयार करण्यात आलेले म्हणजे तिथं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जागा भरल्या जाणार आहे, म्हणजे तिथं या ठिकाणी पोलीस अंमलदार लागतील. म्हणून त्या ठिकाणी 830 नवीन जागांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि पुण्याला अगोदरच्या 1700 आणि नवीन 830 जागा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहे. मग 1700 आणि 800 2300-2400च्या जवळपास या ठिकाणी जवळपास तुमच्या जागा असणार आहेत. 1700मध्ये जर आपण 800 प्लस केले तर 2300 ते 2400च्या जवळपास तुमच्या जागा त्या ठिकाणी होत आहे आणि जागा वाढत आहे. म्हणून तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे आणि याच्यामध्ये तुमचा जो काही कट ऑफ आहे तर तो सुद्धा या ठिकाणी खूपच कमी लागणार आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे मुंबईला जागा आहे जवळपास 2459. किती? 2459 आणि त्या ठिकाणी अर्ज आलेले 2,80,000च्या जवळपास. म्हणजे इथं या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तो अतिशय जास्त लागल आणि पुण्याला आता जागा आहे 1700च्या जवळपास, त्या ठिकाणी अर्ज आलेले 1,00,000च्या जवळपास आणि पुण्याला अजून 830 जागांची वाढ होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 1700 आणि 800 जवळपास या ठिकाणी 2300 ते 2400च्या दरम्यान तुमच्या जागा असणार आहेत. म्हणजे तुम्हाला 1,00,000च विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन करायचं आहे आणि जागा या ठिकाणी 2300-2400 असणार आहे, म्हणजे मुंबईच्या बराबरीला. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे ज्यांनी पुण्याला फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी. तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जागा वाढण्याचे चान्सेस आहे. तर तुमच्यासाठी गोल्डन चान्स असा आहे की तुम्हाला तयारी जास्तीत जास्त करायची आणि इथला कट ऑफसुद्धा खूप कमी लागणार आहे, मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी लागणार आहे. मागच्या वर्षी मुंबईला पण खूप जास्त कट ऑफ लागलेला होता, यावर्षी बघू किती लागतो. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगणारच आहे आणि पुण्याला तर विद्यार्थ्यांचा फायदा होणारच आहे. कट ऑफ तर कमी लागेल परंतु जागासुद्धा वाढतील आणि कॉम्पिटिशन कमी विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे, आता मुंबईचं ग्राउंड कधी होतं आणि अदर जिल्ह्यांचं ग्राउंड कधी होतं. आता तुम्हाला सुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती आहे की या ठिकाणी जे काही महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 15 तारखेला निवडणूक आहे. त्याच्यामुळं जे काही तुमचं ग्राउंड आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आता फेब्रुवारी महिन्यात कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड होईल? जे काही लहान लहान जिल्हे ज्या ठिकाणी कमी विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले अशा सर्व विद्यार्थ्यांचे जे काही ग्राउंड आहे तर जिल्ह्याला ते तयार करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. ग्राउंड स्पीच वगैरे सगळं तयार करण्यात येतं आहे आणि आता जी काही प्रोसेस आहे तुमचे फॉर्म छाननी सुरू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड कोणत्या दिवशी घ्यायचं त्याची पूर्णपणे या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही लहान लहान जिल्हे, समजा जळगाव असो किंवा या ठिकाणी अदर जिल्हे असतील अमरावती वगैरे, त्याच्यानंतर जेवढे पण असतील जालना, धाराशिव, बीड, हे जे काही जिल्हे तर या जिल्ह्यांचं जे काही ग्राउंड आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे. कारण तोपर्यंत निवडणुकीचा पूर्ण या ठिकाणी विषय संपून जातो, म्हणजे पूर्ण प्रोसेस पार पडलेली असते. ठीक आहे, तर तुमचं फेब्रुवारीमध्ये ग्राउंड होईल, हॉल तिकीटसुद्धा त्यावेळेस येणार त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट देणारच आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि पुण्याचं. तर पुणे आणि मुंबईला या ठिकाणी अर्ज आलेले आहे जास्त, त्याच्यामुळं तुमचं जे काही ग्राउंड आहे ते करण्यासाठी लागतो वेळ आणि रोज 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांचं ग्राउंड घ्यावं लागतं. आता मुंबईला 3-4 ठिकाणी तुमचं ग्राउंड होतं, पुण्याला पण 1-2 ठिकाणी ग्राउंड होतं. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमच्या ग्राउंडला तुम्हाला प्रॉपरली वेळ लागेल, म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड सुरू होईल. मागच्या वर्षी वरून पाणी
पडायचा आणि खाली विद्यार्थी ग्राउंड द्यायचे, अशी परिस्थिती मुंबईला निर्माण झालेली होती. कारण ग्राउंड खूप लेट विद्यार्थ्यांचं झालेलं होतं. जून या ठिकाणी जून जुलै महिन्यामध्ये, आणि मागच्या वर्षी मे महिन्यापासूनच म्हणजे जवळपास याच वर्षी मे महिन्यामध्येच पावसाने या ठिकाणी धिंगाणा करून टाकला होता. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला मुंबई पुणे ज्या ठिकाणी जास्त अर्ज आहे, जास्त जागा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटतोय तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची, तुम्हाला खूप वेळ भेटत आहे. आणि आता महत्त्वाचं म्हणजे पुणे मुंबईचं ग्राउंड एप्रिल मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि 4 ते 5 हजार विद्यार्थी रोज ग्राउंड द्यायला जाणार आहे. बघा, सांगण्याचा जो काही मेन उद्देश होता तो एवढाच होता की पुण्याला या ठिकाणी जागा वाढण्याचे चान्स आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामुळे प्रचंड विद्यार्थ्यांचा फायदा होईल. सोबतच कट ऑफ पण खूप कमी लागणार आहे. 25 मार्क घेणारा विद्यार्थीसुद्धा पुण्याला पोलीस होऊ शकतो. तो कसं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की कट ऑफचं प्रमाण कमी लागणार आहे. आता मी तुम्हाला हे सांगतो की फॉर्म कोणाचे रद्द होणार आहे. तर बघा, डबल फॉर्म या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले, आता महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांनी समजा या ठिकाणी जळगावला जर फॉर्म भरलेला आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की जळगावला फॉर्म भरलेला आहे, परंतु काही दिवसांनी तो फॉर्म त्याने या ठिकाणी जवळपास रद्द केला. म्हणजे त्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरलाच नाही, म्हणजे त्याने या ठिकाणी माघार घेतली आणि तो फॉर्म रिजेक्ट केला. मग त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरला म्हणजे इथून फॉर्म या ठिकाणी त्याने कमी केला, म्हणजे इथून फॉर्म त्याने या ठिकाणी कमी केला आणि दुसऱ्या ठिकाणी भरला. समजा जो जिल्हा असेल तो अमरावती, आणि असं भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे. मग अमरावतीला भरला, इथून नाव कमी केलं आणि इथं ॲड केलं. ते मेन म्हणजे प्रोसेसमध्ये त्याचं नाव अटकलं आणि या प्रोसेसमुळं त्याचे फॉर्म रद्द होण्याचे चान्सेस आहेत आणि असं भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे. तर असं भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे आणि मुंबईला सुद्धा या ठिकाणी जवळपास 2,80,000च्या जवळपास अर्ज आलेले आहे. परंतु सांगण्याचा जो काही मेन मुद्दा होता तो असा होता की भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं, आता समजा पुणे, त्याच्यानंतर नागपूर आहे, नाशिक आहे, या ठिकाणी अर्ज करताना आता समजा मुंबईला 2,80,000 फॉर्म आलेले, विद्यार्थ्यांनी काय विचार केला, या ठिकाणी आपण अर्ज केलेला आहे आणि या ठिकाणी फॉर्म येणार आहे जास्त, त्याच्यामुळे त्यांनी इथून फॉर्म रद्द केला. म्हणजे इथून या ठिकाणी फॉर्म त्यांनी कट केला आणि तोच फॉर्म त्यांनी पुणे, नागपूर किंवा या ठिकाणी नाशिकला भरला. आणि या गोष्टीमुळं काय झालं, मुंबईला जे काही फॉर्म आहेत तर त्याची संख्या या ठिकाणी कमी होणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना तिकडं चान्स भेटणार आहे. इथं जो काही आकडा त्यांचा गेलेला होता 2,80,000, त्याच्यामध्ये अजून कमी होऊ शकतात, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आणि डबल फॉर्म भरणाऱ्यांचा फॉर्म तर रद्दच होणार आहे. डबल फॉर्म कोणालाही भरणं अलाउड नाही. आता डबल फॉर्म विद्यार्थी म्हणतील कसं, आता बघा, SRPF आहे, त्याच्यानंतर पोलीस या ठिकाणी शिपाई आहे जिल्ह्यासाठी, त्याच्यानंतर कारागृह पोलीस आहे आणि ड्रायव्हर आहे. तर हे वेगवेगळे 4 घटक आहेत. या 4 घटकांमध्ये एक विद्यार्थी 4 फॉर्म भरू शकतो. आता समजा मी जर SRPF 20 वरणगावला फॉर्म भरलेला आहे आणि मी वापस SRPF 7 दौंडला जर फॉर्म भरला तर माझा फॉर्म रद्द होऊ शकतो, मी भरतीमधून बाहेर जाऊ शकतो. परंतु तुम्ही 4 जर वेगवेगळ्या घटकात फॉर्म भरले तर तुम्हाला ते चालेल. आता काही विद्यार्थ्यांनी लोह मार्गाला पण फॉर्म टाकले आणि काहींनी टाकले जिल्हा पोलीसला. मग अशा विद्यार्थ्यांचे सुद्धा फॉर्म रद्द होणार आहे आणि जवळपास असे सुद्धा भरपूर आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. तर सांगण्याचा मुद्दा एकच होता की ज्याने चुकीचा फॉर्म भरलेला आहे त्याचा फॉर्म रद्द होईल आणि जे प्रामाणिक विद्यार्थी त्यांना या ठिकाणी संधी भेटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं ग्राउंड होणार आहे, त्याच्यानंतर मुंबईचं ग्राउंड होणार आहे एप्रिल मे महिन्यामध्ये. पुण्याला जागा वाढतील 830, भरपूर विद्यार्थ्यांना संधी भेटेल, त्याच्यानंतर कट ऑफ पण कमी लागेल. मुंबईला काही विद्यार्थ्यांचे फॉर्म रद्द होतील. मुंबईचं पण ग्राउंड मे महिन्यामध्ये होणार आहे. तर तुम्हाला वेळ भेटतोय तोवर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे, ग्राउंड असो किंवा लेखी परीक्षा. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. आपला मोबाईल नंबर देण्यात आलेला या ठिकाणी 7248994648, याच्यावरती तुम्ही SMS करू शकतात. व्हॉट्सअपला मेसेज करून कुठलीही तुमची अडचण असेल ती या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि करून देणारच आहे. ठीक आहे, अडचण असेल विचारा, काही नशीन समजलेलं तरी विचारा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.